का लाली आत्या कुठे? निशी तुला लाली आत्याचा स्वभाव माहिती आहे ना, किती हट्टी आहे ती. तिचे हट्ट पुरवण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही. कांता भाऊजी, श्रीनू काही दिसत नाही आता. श्रीनू सकाळी सकाळी काही गेलो काय? म्हणजे त्याला माहित होतं ना निशी आज जाणार आता. आलो 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 आलो, एक मिनिट ह्या काय आणलं? सरप्राईज आहे मामा. निशी, हे तुझ्या संसारासाठी. अरे पण एवढं मोठं काय आणलंय? बघ ना उघडून. आवडलं तुला? छान. तू बनवलंस? मी आणि ओबीने मिळून बनवलं. निशी, तुला पूर्ण लाईफ पुरेल अशी एक एक क्वालिटी तुला सगळ्यांनी दिली. हे बघ, गायचीचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत. निशी, कितीही मोठं संकट येऊ दे, पण अशा वेळी तू तुझं डोकं शांत ठेवून परिस्थितीचं गांभीर्य समजून घेशील आणि शांत राहशील. अगदी दादा मामा सारखं. आणि लाईफ मध्ये कुठलीही सिच्युएशन असली तरी तिला पॉझिटिव्हली अप्रोच करायला तुला उमा मावशीने शिकवलं. मोठ्यांचा मान ठेवणं, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणं, हे तू बंधू मामाकडून शिकलीस. आपला काय ते. आणि हे बघ निशी, ह्या सगळ्या प्रेमाच्या लाईन्स ना एका डॉटला कनेक्ट केल्या आणि त्यात जर कलर फिल केले ही एक फॅमिलीची ब्युटिफुल रांगोळी तयार होते. आणि हे सगळं तुला मंजू काकीने शिकवलंय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, कितीही कठीण प्रसंग असला तरी त्याला हसत खेळत सामोरं जायचं, ते तू बाबांकडून शिकलीस. अरे बापरे. आणि आता राहिल्या लाली आत्या. निशी, त्यांचा स्वभाव फणसासारखा आहे. वरून त्या कितीही रागवल्या तरी तुला माहिती आहे, मनातून त्या तुझ्यावर फक्त प्रेमच करतात. अगदी बरोबर बोलतीस तू. म्हणून ना ती आता मला निरोप द्यायला पण बाहेर आली नाही. मी असं घरातून बाहेर पडताना ती बघू शकत नाही ना. माहितीये मला. किती हा इमोशनल ड्रामा सुरू आहे. घाबरू नकोस. मी इथे नसले तरी माझं तुझ्यावर बारीक लक्ष असेल. मी दिलेल्या कामात तू जरा जरी दुर्लक्ष केलंस तर लक्षात ठेव, एक फोन दादांना आणि एक फोन लालीला करेल. कळलं?
तुझी कुठलीच हुशारी मला नकोय, समजलं? आणि हो निशी, हे बघ हे खूप महत्वाचं आहे हा. तुझ्यातली निरागसता जपायला तुला डुग्गूने मदत केली, पण आपला डुग्गू सुद्धा कुठे कमी नाहीये हा. आणि चारू, चारूचं काय? निशी, चारू तुझ्या लग्नाला आली आणि श्रीनिवास आणि तुला तुमचं चाइल्डहुड परत जगतात. हे पण खूप छान आहे. मला खरंच खूप आवडलं. थँक्यू. बरं, तुम्ही दोघं सगळ्यांबद्दल सगळं बोललात, पण तुमच्याबद्दल नाही सांगितलंय. निशी अगं स्वतःबद्दल कसं काय बोलणार? बरं, मी बोलते ना तुमच्या दोघांबद्दल. तुम्ही दोघांनी मला माझं कुटुंब परत दिलं आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुम्ही हे सगळं कुटुंब एकत्र आणा. आणि हा विश्वास मी या फ्रेम सोबत घेऊन जाते. या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीत राहतील. शी, चला, निघायचंय ना? हो निशी. खरं तर माझा इकडून पाय निघत नाहीये, पण जायला तर हवं. लॉंग डिस्टन्स आहे ना, वेळेत निघालेलं बरं ना. आणि हो, तुम्ही दिलेली फ्रेम आम्ही मुंबईला जरी घेऊन जात असलो ना, तरी तुम्हाला मुंबईला यायचं निशीचा संसार बघायला. आणि मला तुमचा पाहुण नाही मेहुण पाहुणचार म्हणून झाले. हा करेक्ट, पाहुणचार करायला मिळेल. आणि खूप सुट्टी घेऊन यायची. हो नक्की नक्की. म्हणजे काय, म्हणजे कालच्या सारखं जर जेवण असेल तर हा पाहुणचार घ्यायला आम्ही नक्कीच येऊ. खुश राहा. काळजी घेऊ आमच्या लेकी, अजिबात काळजी घेऊ. नीट अभ्यास करा. सुखी राहा. पोचलात की फोन करा. हं? काळजी घ्या. हसत हसत निरोप घ्यायचा. आणि बघ निशी, कधी मेघनाताई तुका काय बोलल्याच तर माझा चेहरा आठवत जा. म्हणजे तुका त्यांचा राग नाही, माया दिसत. सांभाळून जा. ए बा,
सासरी सगळ्यांका धरून राहा, धरून ठेवा. ओबीने जसं हे गावाला आपल्या घराला आपलंसं केलं ना, तसं बाळा तू पण त्या शहराला त्या घराला आपलंसं कर. तिथल्या रीतीभातींप्रमाणे तिथल्या रीतीभातींचा पण मान ठेव. आता इथला आमचा विचार करायचा नाही. आम्ही सगळे सगळे मजेत आहोत. आता फक्त राजा राणी मजा करा, रडायचं नाही. असं हसून नका मला. बस चल बा. चौकात जा आणि पोचल्या कळवा. ये बाळा, आता रडायचं नाही. निशी, आजपासून हे घर तुझं, इकडची माणसं तुझी. आय एम शुअर तू लवकरच या घराला आपलंसं करशील. ती लाख करेल रे, पण ह्या घराने तिला आपलंसं केलं पाहिजे ना. निशी बेटा, चल ये. साहिल, हो वेलकम वेलकम. आओ निशी, सजदे विला में तुम्हारा स्वागत है. आओ. माधुरी, बाहेर जा आणि गाडीतलं सामान घेऊन ये. आणि हो, जरा सांभाळू ना, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. निशीच्या घरून आल्यात. तसंही तिच्यासाठी आता त्या शेवटच्या आठवणी आहेत. मेघना. साहिल, अभी वो अपने घर की बहू है. अच्छा, सही है. माधुरी, जा पटकन घेऊन ये. सर, अहो कुठे चाललाय? थांबा. अरे नीरज, ये क्या बात हुई? घर वालों के मिलते ही बीवी को भूल गए. देखा भाभी, कैसे अभी से बहू को परेशान कर रहा है.
सॉरी सॉरी. निशी, ही नीरजची आत्या, सलोनी आत्या. तुझी लाली आत्या आहे ना, अगदी तशीच आहे. हा, पण दोघींचे स्वभाव जरा वेगळे आहेत. अब यहीं खड़े खड़े बातें करते रहोगे या उसे अंदर भी लेकर आओगे? जाओ, उसका हाथ पकड़ के उसे अंदर लेकर आओ. उसे भी तो पता चले कि वो अपने पति के साथ आई है. जाओ, आओ निशी. ये नीरज, विकी. आय मिस्ड यू सो मच. कुठे गेला होतास तू? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुला एवढे कॉल्स केले मी, पण तू नाही चालीस ना माझ्या लग्नाला. आय मिस्ड यू. आय मिस्ड यू टू मॅन. आय लव्ह यू सो मच. नीरज, लेट मी गेस, निशिगंधा हीच का? येस, निशी. हॅलो निशी, आय एम निकिता. बॅडमिंटन प्लेअर हीच का? येस. हिच्याकडे बघून वाटत नाही आहे बॅडमिंटन प्लेअर आहे म्हणून. मला हिचा गेम बघायला नक्की आवडेल. ए, तू एकदा हिचं गेम बघितलंस ना, यू वोंट बिलीव्ह की हीच ती निशी आहे. रिअली? आता तर नक्कीच बघायला आवडेल. काय निशी? माधुरी, हे सगळं सामान नीरज सरांच्या रूम मध्ये ठेव. चली. चला 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 निशी, वेलकम टू आवर होम. येस. कम. नीरज, आता तू आलायस तर सतत बायको सोबत राहू नकोस. तुझी बेस्ट फ्रेंड आधी मी आहे. तुझ्या लाईफ मध्ये तिच्या अगोदर मी आली आहे. निशी, अगं बस ना. प्लीज बस ना. आणि असं काय बोलतेस? निशीला पण तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायला आवडेल. ऑब्विसली यार. पण बाय द वे, मला तुला एक गोष्ट सांगायची. काय? की तू अजून स्मार्ट दिसायला लागलायस. कोकण तुला सूट झालंय. ऍक्च्युली तिकडे सगळं छान होतं. तिकडे निशी होती. पण मी नव्हते. तुझी जोक करायची सवय गेलेली नाही. का जाईल? ऑब्विसली मी नाही जोक करणार तर कोण करणार?